नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आपला सर्वांच्या लाडक्या रुस्तम द्वादश हिंदी केसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे. तर भावांनो, ती अपडेट कोणती? तर आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादश हिंदी केसरी बकासूर उद्याच्या मैदानामध्ये पळणार का? तर भावांनो, कारण असं देखील आहे की बकासूर आपला उद्या मैदानामध्ये उपस्थित राहणार आहे. वारुंगड केसरीचं मैदान आहे, त्या मैदानामध्ये आपला बकासूर उपस्थित राहणार आहे. तर नक्कीच बकासूरसोबत अजून एक बैल उपस्थित राहणार आहे, तो म्हणजे घरणिकीकरांचा राजा. भावांनो, घरणिकीकरांचा राजा आणि बकासूर सोबत उपस्थित राहणार आहे उद्या मैदानामध्ये. तर नक्कीच पळताना दिसणार आहे की बकासूर. याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत भावांनो, अंदाजी सांगणार आहोत. जी काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भावांनो, शक्यता बकासूर आपला उद्याच पळताना दिसेल. भावांनो, आपला बकासूर उद्याच पळताना दिसणार आहे, कारण उद्या जर मैदानामध्ये उपस्थित राहिला तर मग 12 तारखेला आपल्याला पळताना दिसणार नाही. 12 तारखेला 2 लाखाचं मैदान आहे, त्यामुळे आपला बकासूर 12 तारखेला एखादी पळताना दिसणार नाही जर उद्या मैदानामध्ये उपस्थित राहिला तर. बघूया, आपल्याला थोड्या वेळातच मी फिक्स अपडेट देतो. महाराजबद्दल देखील अपडेट घेऊन येणार आहे. धन्यवाद भावांनो.